सगळी मंडळी आमचे बरकर खास बकासूर आले, बघा कुणाला जमलं तर जेवायला घेऊन जावा. आणि मला कसं खातो एवढं, एक बिर्याणी सरत मी लवकर ते मागून राहतो. आइए देखते हैं, मजा आएगा. इथं जमलेल्या सगळ्या माझ्या भावांना सलाम. असताना रविवार आला प्रदीप दादा, ही दोघ जण काय ही म्युझिक येत नाही आपल्याला, पण भारी होत. आणि हे चंद्रकांतामध्ये कसलं दिसत गोड आणि त्या शहीद टिपू सुलतानच्या वडिलाची भूमिका केलेली अली खान साहेब, ज्यांनी इंग्रजांसोबत पहिलं युद्ध लढलं. अली खान साहेब, शहबाज खान साहेब. आणि खरं मनातून हृदयातून जर कुणाला थँक्यू म्हणायचं असलं जिंदगीत, लक्षात ठेवा आजच्या काळात, तर मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडला म्हणायचं. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडला म्हणायचं. का बरं सांगू का? मधल्या काळात सगळ्या जाती धर्मात असं रेगा ओढून ठेवल्यासारखं झालं, परंतु मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडनं एक वक्त्याची फौज महाराष्ट्रामध्ये उतरवली आणि त्यांनी सांगितलं, छत्रपती श्री शिवराय एकट्या जातीचे नाहीत, 18 पगड जाती धर्माचे. त्यांनी सांगितलं की शिवरायाचा बॉडीगार्ड, वकील, तोफखान्याचा प्रमुख, आरमाराचा प्रमुख आणि हजारो लाखो मावळे हे जन्मानं मुस्लिम होते, पण ते शिवरायांसोबत होते. आणि हे सांगितलं कोण? ते प्रदीप दादा साळुंखे. आणि आज दादा मला ऐकायचंय, शेरे हिंद शहीद टिपू सुलतानांविषयी तुम्ही बोलता, आपण ऐकू सगळेजण. एक वेगळा विषय कळलं आपल्याला. ही लिमिटेड बारक, मी, माझी बायको, मेरा अब्बू, मेरा चुच्चू आणि मेराज बुच्चू, मेराज बच्चू, ह्याच्या पलीकडे दुनिया आहे. लक्षात ठेवा, एकच बाप आहे या सृष्टीचा निर्माता, परमपिता परमेश्वर. नाव अनेक आहेत, कोणी त्याला ईश्वर म्हणाल, कोणी अल्लाह म्हणाल, कोणी गॉड म्हणाल, पण निर्माता एक आहे. कारण आपलं जर मॅन्युफॅक्चरिंग वेगवेगळ्या कंपनीत झालेलं असतं, मला सांगा, स्कॉर्पिओ इनोवा सारखे आहेत का? ऍक्टिवा ज्युपिटर सारखे आहेत का? मध्ये आयफोनची कॉपी सॅमसंगने केली तर 500 कोटी रुपये दंड झालता का नाही अमेरिकेत? झालता का नाही? डुप्लिकेट माल बनवता येते का? मग समजा तुम्हाला अल्लाहने निर्माण केलं, मला ईश्वराने निर्माण केलं, मग आपलं मॉडेल चेंज पाहिजे घेऊ. मी नाकानं श्वास घेतला असता तर तुम्ही कानानं घेऊ, आहे का नाही? तुम्ही डोळ्यानं बघत असाल तर मी कपाळानं बघावं. मॉडेल चेंज करावं ना. मॉडेल चेंज, खायची, बोलायची, सगळ्याच जागे, सगळेच काम करायच्या जागा सारखे. तुमचं रक्त मला चलतंय, माझं रक्त तुम्हाला चलतंय, तुमची किडनी मला चलते, माझी किडनी तुम्हाला चलते. याचा अर्थ कंपनीवरली एक आहे, कंपनीवरली एक आहे. त्याच्यामुळं लय नाटक करायचं नाही. ही मी
जी गँग आहे पंतप्रधानापासून गल्लीपर्यंत वा 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 व्हॉट्सअप पिली हो नेट राहा रे, वरून बाप बघला रे, मारतय बाळ वर गेल्यावर. कारण कसा माहिती का, कुण्या मायबापाला समजा मायबाप सकाळी सकाळी आता हिवाळ्यात उन्हाला बसल्यात अंगणात आणि दोन लेकरं आपले एकमेकाला बुटानं मारल्यात. मायबाप वा वा काय छान किती छान बुटानं मारल्यात म्हणतात का. पण दोन लेकरं जर आनंदाने खेळत असतील, त्याच्यात भावाचे लेकरं येऊन सामील होणार असतील, त्याच्यात गल्लीतले 4 लेकरं येऊन सामील होणार असतील आणि सगळे लेकरं मिळून जर आनंदाने खेळत असतील तर प्रत्येक मायबापाला चांगलं वाटतं. तसं वरल्या आपल्या बापाला चांगलं वाटतंय आपण सगळे खरं भाऊ म्हणून ओळखून राहिल्यावर. आणि ती काम आज इसरार सगळे करल्यात शहीद टिपू सुलतान जयंतीच्या निमित्त. मोहसिनभाई तुम्हीच कहते मैच कहते, लेकिन रफीक भाई सबको कहने को लागेंगे. आता आमच्या मला सांगा, आपल्या विक्रांत गोजमगुंडे साहेबांनी सांगताना काय सांगितलं की लातूर जसं भगवान श्री सिद्धेश्वराची भूमी आहे तसंच ह्या गावचं ग्रामदैवत हजरत सुरशावली सुद्धा आहे. ही लातूरची संस्कृती आहे. देशाची संस्कृती गंगा जमुना संस्कृती म्हणलं जाते. त्याच्यामुळे सगळे ओळखून घेऊ. आणि एक लक्षात ठेवा, किती बी जावा केला कोण, आपण ड्रायव्हर असलो तर गाडी आपली नीट चालवायचं. लय हार्न वाजलेलं म्हणून जाऊन जायचं नाही. ही लोक व्हॉट्सअपवर काही बी मेसेज टाकल्यात, व्हिडिओ टाकल्यात म्हणून जाऊन जायचं नाही. शेवटी अंतिम विजय हा सत्याचा होत असतो भावांनो. थोडी तकलीफ चालू आहे पण तकलीफ खऱ्यालाच होत असते. रामच वनवासाला गेलते, रावण गेला नव्हता. पांडवच वनवासाला गेलते, कौरव गेला नव्हता. आणि अमिताभ बच्चनच जेलमध्ये जाते, अमरीश पुरी जात नाही. पण पिक्चर संपत आला, जवळ जर अमिताभ बच्चन मारला ठाकूर म्हणलेला अमरीश पुरीच्या चड्डी बी राहत नाही. त्याच्यामुळे एक दिवस यांचा येणार आहे ज्याने सध्या टेन्शन दिलंय आपल्याला. उगाच थंड राहावा, त्याच्यापाशी न्याय आहे, त्याने न्याय करेल आणि इसरारबाई सारखे माणसं निर्माण करेल. इसरारबाईला साथ दिल्याबद्दल पप्पूबाई असतील, आमचे प्रदीप अण्णा असतील, सोनूबाई असतील, रामदासजी काळे असतील, केंद्रे साहेब असतील, आमचे आयुषबाई असतील, आमचे जावई आंबुलगेचे वाजिदबाई, पुन्हा आमचे सुनीलजी कांबळे असतील, सगळी मंडळी आमचे बरकर खास बकासूर आले. बघा कुणाला जमलं तर जेवायला घेऊन जावा. आणि मला कसं खाता एवढं एक बिर्याणी सरत मी लवकर ते मागून राहतो. फक्त एक लक्षात ठेवा, चांगलं काम करणाऱ्याला शाबासकी द्यायला शिका. काही मिळवायचं नाही, काही कमवायचं नाही कुणाला. फक्त चांगलं काम करणाऱ्याला शाबासकी द्यायला शिका. आज चांगलं काम एक जयंतीचं स्वरूपच इसरारबाईने बदलून दाखवलं. त्याच्याबद्दल सगळ्यांनी जोरात एकदा टाळ्या वाजवा. आता तुम्ही टाळ्या वाजवला म्हणजे तुम्हाला कळालंय, मग दुसरं कशाला काही सांगायचे. आता त्यांचं ऐकू. जय हिंद, जय महाराष्ट्र. चरागों के सफर में दबदबा आंधियों का अंजाम जुल्म के सिवा कुछ न होगा. ये दुनिया नफरत के आखिरी स्टेज पर है. अंजाम इसका मोहब्बत, इलाज इसका मोहब्बत के सिवा कुछ न होगा. ठीक कसं आहे माहिती का, रागातला आहे, राग येऊ लागतंय. उगा हसताचा शिवी दे मंत्री येते का, ते तुम्हाला बघून सध्या डोक्यातला राग गेलाय, माइंड फ्रेश झालंय. पुन्हा कवा तर म्हणतो
तवासारखं येत नाही म्हणून किल्ला तुराय पिलो तिथं बॉर्डरला गर्द केले इथं येऊन नाटक थँक्यू बहुत बहुत शुक्रिया खूप खूप धन्यवाद दादा Fearless.